ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यात आल्यात त्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। ह्या बातमीवर त्यांनी माझ्यावर आणि माझ्यासह अनेक शेतकऱ्यांवर 17 शेतकऱ्यांवर बोरवली कोर्टात 10 कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला, तिथेही केला, प्लस सांगली कोर्टात एक दावा दाखल केला, प्लस पुण्याला पण दाखल करण्याचा प्रयत्न करत होता। आम्हाला त्याची नोटीस पण आली होती आणि माझ्यावर परत एक खंडणीचा गुन्हा पण दाखल केला माझ्या आणि 4 साथीदारांबरोबर। तुमचं नेमकी किती जमीन होती आणि किती जमीन लाटली गेली आहे? माझी 5 एकर 9 गुंठे जमीन लाटली गेलेली आहे आणि सर्व खोटे कागदपत्र बनवूनच त्यांनी लाटलेली आहे। तुम्ही सही केलीच नाही असं तुमचं? आम्ही सही केलेली नाही। अच्छा, या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल केली, पोलिसांचं काय म्हणणं होतं? ह्या संदर्भात त्यांनी अपील केलं होतं, त्या अपिलाचा त्यांनी एक प्रांताकडचा निकाल लावून घेतला। त्याच्यानंतर मी जिल्हा अधिकाऱ्यांका अपील केलं, जिल्हा अधिकाऱ्यांनी माझ्या बाजूचा निकाल दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी समज एकदम खोटी बनवून आयुक्तांकडून परत निकाल लावून घेतला। 60 गुंठे होती। बरं, चला म्हणलं 6 गुंठे दिले, आपलं काम कालेना माझं ईडीचं काम केलं, बांधून दिलं, पाईपलाईन केली आणि त्याच्यावर मग काय तो हिशोबाने बरं तर मग तुला 6 गुंठे मी देईन। पण हा म्हणला मला तिकडं 60 गुंठे लावून घेतली। तिथं अशी गडबड म्हणलं, मला काय माझ्या भावाची सही नाही, 2 बहिणीची सही नाही, मी एकलीच हे केली, म्हणलं आपल्या पाणी पुरतं आपल्याला काम व्हावं, मग त्यांनी 6चं 60 केलं। दरम्यान अंजली दमानिया यांनी ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत ते राजेंद्र घनवट नेमके कोण पाहूयात। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार आहेत। मुंडे यांच्या पत्नी राजश्री आणि त्यांच्या आई यांच्या नावे असलेल्या कंपनीमध्ये सुद्धा भागीदारी आहे। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ही भागीदारी आहे, तर जगमित्र शुगर मिल मध्ये ते संचालक आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंच्या संदर्भातल्या काही फाईल्स मला दिल्या असं त्यांनी म्हटलंय। पंकजा मुंडे यांच्या विरोधामधल्या त्या फाईल्स होत्या असा गौप्यस्फोट अंजली दमानियांचा आहे। धनंजय मुंडे हे 4 ते 5 वर्षांपूर्वी तेजस ठक्कर यांना घेऊन आले होते। 4 ते 5 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे हे माझ्या घरी आले होते असंही दमानियांनी म्हटलंय। की माझ्या घरी 4 ते 5 वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते। ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते। पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते। आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले, मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।